एसटी महामंडळासोबत आता सिटी बसचा प्रवासही असणार आहे ज्येष्ठ मोफत। तसेच महिलांनाही मिळणार आहे प्रवास भाड्यावर 50% सवलत। यासाठी शासनाने एकत्रित महानगर परिवहन निगम तयार करून बस सेवा चालवण्यासंदर्भात 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय दिला आहे। कोणत्या शहरांमध्ये या मोफत सेवेचा आणि सवलतीचा लाभ घेता येणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, KDMT कल्याण डोंबिवली महानगर ट्रान्सपोर्टच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी घेतला आणि रात्री 12 वाजेपासून अर्थात 16 तारखेपासून या निर्णयामुळे KDMTच्या बसमध्ये कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे आणि महिलांना तिकिटावर 50% सवलत दिली जाणार आहे। पण जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी शासन निर्णयानुसार कल्याण महानगर परिवहन महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर या महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या भिवंडी पालिका, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ, बदलापूर पालिका या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक व महिलांना या सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे। शासनाने गुरुवारी कल्याण डोंबिवली पालिकेसह लगतच्या महापालिकांचे कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। या महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर डोंबिवलीचा प्रवासी एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी या शहरांपर्यंत प्रवास करू शकणार आहे। उलट दिशेने भिवंडीकडून डोंबिवलीपर्यंत प्रवास करू शकणार आहे आणि सोबतच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच महिलांना सवलतीने प्रवास करता येणार आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।